हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही आलेलो स्त्रीरोग म्हणजेच गायनेकच्या प्रॅक्टिकल सबमिशनसाठी, आणि जे आमचे मार्क पण आम्ही सबमिट केलेले आहेत. परंतु तसं पाहायला गेलं तर आम्ही अभ्यास खूप केला आणि आम्हाला मार्क्स खूप कमी आले. त्या मानाने आम्हाला मार्क्स खूप कमी आलेले आहेत गाईज. आणि इथंच आम्ही त्या इन्स्ट्रुमेंटची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली होती. आणि लाईट गेली म्हणून मी फॅन बंद केला. परंतु आता यांना कॉलेजच्या लाईट बिलबद्दल काही प्रश्न नाही म्हणून मला फॅन चालू करायला सांगत आहे गाईस. आणि हे आहे आमचं गायनेक्सचं डिपार्टमेंट. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. गायनेक्सच्या डिपार्टमेंटमध्ये सगळे फायलिंग करून गेले. ते मीच लेट आलेलं आहे, त्याच्यामुळे मला फायलिंग करायला सांगितली आणि मला आता इतरांची फायलिंग करून द्यायची आहे गाईस. कॉलेजचे रिकामे धंदे करताना हारून गवळी मार्क्ससाठी काय काय करायला लागते पहा. उशिरा येण्याचे खूप तोटे झालेले आहेत मला. आणि मी फॅन करून दिलेलं आहे चालू, आणि हे घेत आहेत फॅनची हवा हवा हवा. ओ तुटली ना ती? का बसल्या रे इथं? आणि आम्ही इथे आता स्त्रीरोग आणि प्रसूतीच्या फायलिंगसाठी आलेलो आहोत एवढ्या उन्हातानामध्ये. आणि आम्हाला मार्क्स पाडले तर काहीच नाही येत. मग अभ्यास करायचा ना रे? अभ्यास तर आम्ही केलेला आहे. तुम्ही बघू शकता. किती पडले तुला? किती पडले मार्क्स तुला? अरे अभ्यास करून धक्का पास वगैरे काठावर पास. तुमचा अभ्यास कमी पडला असेल मला तरी वाटतं. आम्ही जीव तोडून अभ्यास करतो. आणि आम्हाला धक्का पास करतो. जे पाहून हो का? तर अशा प्रकारे या पण मुलींची तक्रार आहे की यांना मार्क्स कमी आहेत. परंतु मला तरी वाटतं माझ्यासारखं यांचा पण अभ्यास कमीच असेल. तर अशा प्रकारे बघू शकता आम्ही आलेलो फायलिंगसाठी. परंतु साहिलचं इकडं काय चाललं आहे? साहिल मस्त ज्ञान सांगू राहिला तिला कशाबद्दल काहीतरी. कशाबद्दल काय चालू आहे? स्टोरी काय? आईचं सोंग. अच्छा, देवीचं सोंग कसं घेतात तसं हा तिला एक्सप्लेन करून सांगत आहे. बट मला एक्सप्लेनेशन तर वाटत नाही आहे. साहिल, ए साहिल. काल तुम्ही ओजी क्रिएटरची शायरी ऐकली, आज तुम्ही एस के क्रिएटरची शायरी ऐका. एस के ब्रँड सांगू? बोल ना, आवडेल मला. ऐक मग. सांग मग. तुझ्या आठवणीच्या सावलीत हरून जातो मी. तुझ्या आठवणीच्या सावलीत हरून जातो मी. तू नसलीस जवळ तरी तुझ्यातच सापडतो मी. तू जवळ नसलीस तरी तुझ्यातच सापडतो मी. ChatGPT केले क्या बात है, क्या बात है. मतलब दिल खुश हो गया. आणि याला इथं चालू लेक्चरमध्ये झोप येते गाईस. रूमवर झोपून पण हा जनावर इथं चालू लेक्चरमध्ये पण डुकले आणते गाईस. बघा, स्कॅन कर स्कॅन. तर तुम्ही बघू शकता लुडोच्या आम्ही जेव्हा पेपर होते तेव्हा हा लुडो खेळायला यायचा. चतुर रामलिंगम आहे. तेव्हा आम्हाला अभ्यास करू देत नव्हता. आम्हाला मार्क्स कमी आले. आणि आता स्वतः अभ्यास करतो लायब्ररीमध्ये जाऊन. झोपतो. अरे सरनं सांगितलं आपण सांगितलं खा 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 काय श्रीकांतला सांगितलं. ठाकरेने सांगितलं की कल्पेश अभ्यास करतो म्हणून. तर असं आहे आमचं. बघा, आमचे विद्यार्थी पण 3 इडियट्स सारखे आमचे मॅगझिन बी टाकले असते, पण ते मॅगझिन भेटत नाही आजकाल. बस झालं. हा, त्यानं ते पॉनचे मॅगझिन पण टाकले असते, पण आता ते भेटत नाही म्हणून तो टाकणार नाही. आणि आम्ही केलेली एक दीपकचं जे रुटीन आहे याच्यावरती एक मिनी वेब सिरीज शूट. याच्यामध्ये दीपकचं रुटीन बघूया. दीपक कसा सकाळी उठतो, तोंड धुतो, भागायला जातो, नंतर अर्धा 1 तास कसं त्याचं मेकअप करत राहतो. काय नाही, नुसतं फ्लेक्स मारायचं काम आहे दीपकचं. याच्यावरती आम्ही एक वेब सिरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडीशी कॉमेडी, कारण की दीपकची ॲक्टिंग वा 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 वा. दीपकची ॲक्टिंग एकदम कडक दिसेल तुम्हाला. तर ही मिनी वेब सिरीज लवकरच येत आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.